नागपुर हाईकोर्ट की पीठ ने नगरपालिका परिषद और नगर पंचायत चुनाव की मतगणना रद्द कर दी है। अब शेष जगहों पर मतगणना क्रमशः 20 और 21 दिसंबर को होगी। राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इस फैसले पर नाराजगी जताई। उनका कहना है कि नतीजे आगे बढ़ना सही तरीका नहीं है। बावनकुले ने कहा कि चुनाव आयोग और पीठ स्वायत्त है, इसलिए आदेश को स्वीकार करना होगा, लेकिन जब कोई गलती नहीं हुई है तो यह निराशाजनक है। आज राज्य के विभिन्न हिस्सों में नगरपालिका परिषद और नगर पंचायत चुनाव के लिए मतदान जारी है। गौर से सुनिए क्या कहा है चंद्रशेखर बावनकुले ने। नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो। शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे। खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका, कारण नियमात नाहीये। नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे। नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या, कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं, कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं। कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला, आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलायच्याच होत्या। ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या, पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या आधारावर हायकोर्टने असा निकाल दिलाय। त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही। सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधी सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं। एक प्रकारचं वेठीस धरणं झालं। ज्यांनी इतक्या निवडणुका पायी पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे। त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात। आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे, ही कृती योग्य नाही। ज्या नव्या निवडणुका होणार त्या 20 डिसेंबरला होणार आहे, ते अंतर खूप जास्त आहे। ते विनंती करेन का राज्य सरकार की ते अंतर कमी करावं किंवा त्याचा पुनर्विचार करावा? राज्य सरकार जे काही करायचं ते करेलच, पण मी वारंवार त्यांना नियमाची अशी तरतूद आहे, तुम्ही हे चुकीचं करताय। मी त्यांच्याशी कमीत कमी 8 ते 10 वेळा राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली। आम्ही या ठिकाणी पत्रही पाठवले, पण कुठलीच दखल राज्य निवडणूक आयोग घेत नाही। मी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे। हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं, बाकी नंतर 25 तारखेपर्यंत लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं। शेवटी हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही। हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे। राज्य निवडणूक आयोगानं हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे, कारण की उद्याच्या निकालाची सगळी तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती। ज्या पद्धतीने घोळ घातला राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांनी आता पुढे जावं। आता त्यांचीच जबाबदारी आहे, राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी, आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या अजून मोठ्या निवडणुका आहेत। हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा एकदा, नाहीतर पुन्हा वारंवार आम्ही त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आणि आयोगाने एक पत्र काढायचं, निवडणुका ढकलून टाकायच्या, हे काही योग्य नाही आहे। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग खापर कुठेतरी विरोधक राज्य सरकारवर। राज्य सरकारचा काही संबंध नसतो, राज्य सरकारच्या याच्यात निवडणूक आयोगाचा काही संबंध नाही। राज्य निवडणूक आयोग वेगळी स्वायत्त संस्था आहे, ते त्या ठिकाणी निवडणुका घेतात। पण मला असं वाटतं की हा घोळ अनाकलनीय आहे, असा घोळ करू नये राज्य सरकार।